नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27चं बजेट सादर करताना रेल्वे क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशातील रेल्वे पायाभूत सुविधांना आधुनिक रूप देण्यासाठी 7 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, ज्यामध्ये मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बँगलोर, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बँगलोर, दिल्ली ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलिगुडी या कॉरिडॉरचा समावेश असेल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 23,923 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वर्ष 2009 ते 2014च्या तुलनेत ही तरतूद 133 पटींनी अधिक आहे, असे रेल्वे मंत्री म्हणाले. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात पूर्ण करता येईल, तर पुणे ते हैदराबाद हा प्रवास फक्त 1 तास 55 मिनिटात होईल. हे दोन्ही कॉरिडॉर एकत्रितपणे 667 किलोमीटर लांबीचे असून या हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमध्ये 11 स्टेशन प्रपोज्ड आहेत, ज्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी, झहिराबाद आणि हैदराबाद या स्टेशनचा समावेश असेल. लोणावळा येथे स्टेशन तयार करणे शक्य नसल्यामुळे लोणावळा स्टेशन कामशेत येथे तयार केले जाईल, तर पुण्याचे बुलेट ट्रेन स्टेशन हडपसर येथे तयार केले जाईल. नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने 2021-22 मध्येच या प्रकल्पाचा DPR रेल्वे बोर्डाला सादर केला होता. यात मुंबई ते हैदराबाद असा एकत्रित कॉरिडॉर होता. मात्र या प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण व्हावे यासाठी मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद असे 2 स्वतंत्र कॉरिडॉर घोषित करण्यात आले आहेत. निधी मिळाल्यानंतर भूसंपादन केले जाईल आणि भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर सुमारे 5 ते 6 वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल, असे नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रवाशांच्या सोयीसाठी तर 15 ते 20 मिनिटांनी बुलेट ट्रेन सोडण्याचे नियोजन आहे. ही ट्रेन 250 ते 350 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने धावेल. 1 किलोमीटरच्या ट्रॅकसाठी सुमारे 250 कोटी रुपये खर्च येईल. ही बुलेट ट्रेन एलिव्हेटेड कॉरिडॉरवरून धावेल. हे एलिव्हेटेड कॉरिडॉर काही ठिकाणी 7 मीटर उंचीचे तर काही ठिकाणी 10 मीटर उंचीचे असतील. लोणावळा खंडाळा परिसरात या बुलेट ट्रेनसाठी बोगदा तयार केला जाईल. हा कॉरिडॉर प्रत्यक्षात आल्यानंतर मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि वेळेवर होणार आहे. सध्या होणारी वाहतूक कोंडी, उशीर आणि अपघातांचा सामना करणाऱ्या प्रवाशांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरणार आहे. पर्यावरण पूरक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणारे हे रेल्वे कॉरिडॉर लो कार्बन इमिशनसह दीर्घ पल्ल्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करतील. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.